नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर चाकूने हल्ला करून तिचा खून केला आणि स्वतःवरही चाकूने वार करून घेऊन संपवल्याची खळबळजनक घटना शहापूर येथील नाथपै सर्कल येथे काल मंगळवारी सायंकाळी घडली. त्यानंतर आज सकाळी शहापूर पोलीस स्थानकात मृत प्रशांत याच्या घरच्या लोकांनी आणि येळूर गावातील नागरिकांनी दाखल होऊन आपल्या मुलाचा या प्रकरणात घात झाला असून मुलीच्या घरच्यांनीच आपल्या मुलाला मारून टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावेळी जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण आपल्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं. या खून प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी मुलाच्या आईवडिलांनी तसेच नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे या दोषारोपामुळे या खून प्रकरणाला नवं वळण प्राप्त झालं असून नवीन कलाटणी मिळाली आहे. चन्नमानगर येथे वृद्धेच्या डोळ्यात मिरची पूड फेकून दागिने पळवणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात उद्यमबाग पोलिसांना यश आलंय. स्वागत रघुनाथ ढापळे राहणार शास्त्रीनगर दुसरा क्रॉस शहापूर असं त्याचं नाव असून त्याच्याकडून 3,50,000 रुपये किमतीचे 52 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 50,000 किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत 27 जानेवारी 2025 रोजी चन्नमानगर सेकंड स्टेज येथे घरात एकाकी असलेल्या वृद्धेच्या डोळ्यात मिरची पूड फेकून सोन्याचे दागिने दिवसाढवळ्या पळवण्यात आले होते. या घटनेमुळे बेळगावात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली होती. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून मंगळवारी या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय. रायबाग तालुक्यातील चिंचली येथील बस स्थानकाजवळ राहणाऱ्या अशोक ढाले यांच्या कुटुंबातील 4 सदस्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अशोक आणि त्याची पत्नी शारदा यांच्यातील वादामुळे शारदा हिने आपल्या 3 मुलांसह कृष्णा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. कुर्ची पोलीस स्थानकाकडून मिळालेल्या माहितीनुसार अशोक ढाले आणि शारदा यांच्या वादामुळे शारदा मानसिक त्रासात होती. बुधवारी पहाटे 4 वाजता शारदा हिने आपल्या 3 मुलांना घेऊन कृष्णा नदीत उडी घेत आत्महत्या केली. मृत्युमुखी पडलेल्यांची नावे शारदा वय 38, अमृता वय 24, अनुषा वय 10, आदर्श वय 8 अशी आहेत. घटनास्थळी रायबाग अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित पोहोचून सर्व मृतदेह नदीबाहेर काढले. कुर्ची पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रीतम नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही घटनास्थळी परिस्थितीची पाहणी केली आहे. बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज सकाळी अचानक भेट दिली. त्यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थेबाबत माहिती घेतली. लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली दिलेली ही भेट होती. रुग्णालयाच्या कामकाजावर माहिती देताना संचालक शेट्टी यांनी सांगितले की सरकारी विभागांचे वेळोवेळी ऑडिट आणि निरीक्षणे केली जातात. याप्रमाणे बिम्स रुग्णालयाची भेट घेण्यात आली होती. रुग्णालयातील आर्थिक विभाग, सुपर स्पेशालिटी विभाग, जनरल वॉर्डमध्ये रुग्णांचे निरीक्षण आणि तपासणीसह आदी माहिती लोकायुक्त अधिकाऱ्यांनी घेतली. चित्रदुर्ग तालुक्यातील शिबारा गाव नजीक एका उभ्या असलेल्या ट्रकला झालेल्या अपघातात ट्रक चालकासह 3घांचा मृत्यू झाला. हा अपघात आज बुधवारी सकाळी पहाटे घडला आहे. हरियाणा येथून ट्रकमधून टरबूज घेऊन जात होता. त्यावेळी एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या लॉरीला ट्रकची मागून जोराची धडक दिली. या अपघातात चालक शेखर आणि ट्रकचा चालक झुबरुद्दीन वय 52 राहणार उडाला इलियासपूर अलीगड जिल्हा उत्तर प्रदेश आणि क्लीनर मुहम्मद खैबसह अन्य 1 जण ठार झालेत. या घटनेमुळे या मार्गावर काही काळ वाहनांची वाहतूकही खोळंबली होती. तानाजी गल्ली भांदूर गल्ली कॉर्नर येथील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल रद्द झाल्यानंतर नैऋत्य रेल्वेने या ठिकाणी असलेले रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 10 मार्चपासून फाटक बंद होणार असल्याचा फलक या ठिकाणी लावण्यात आलाय. त्यामुळे या भागातील वाहन चालक व रहिवाशांमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग सुरू करून हा रस्ता बंद करा अशी मागणी येथील रहिवासी आणि व्यापारी वर्गातून होतीये. कपिलेश्वर मंदिर सर्व्हिस रोड आणि शनी मंदिर रस्त्यावर रहदारीचा भार पडणार आहे. तानाजी गल्ली, महाद्वार रोड, समर्थनगर परिसरातील लोकांना उड्डाणपुलाचा वापर करावा लागणार असून ऐन परीक्षा तोंडावर असताना रस्ता बंदचा निर्णय घेतल्यानं नागरिकांचा संताप व्यक्त होतोय. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकासह विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर परीक्षा दरम्यान परिश्रम घेऊन परीक्षा यशस्वी करण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे समस्त शिक्षक व विद्यार्थ्यांना बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी धन्यवाद दिलेत. यंदाच्या 10वीच्या परीक्षेचे आमदार आसिफ सेठ यांनी आपल्या मतदारसंघातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या कार्यकर्त्यांद्वारे त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघात कोणताही अडथळा न येता 10वीची परीक्षा यशस्वीरित्या पार पाडावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांना त्यांच्या हक्कांची पूर्तता मिळावी यासाठी भाषिक अल्पसंख्याक आयोगाने महत्वाची दखल घेतली आहे. पहिल्या रेल्वे फाटकासमोरील दुभाजकावर उभारलेले बॅरिकेड्स हटवावेत अशी मागणी सुभाष घोलप यांनी केली होती. या संदर्भातही भाषिक अल्पसंख्याक आयोगाने निर्णय घेत जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित बॅरिकेड्स हटवण्यासाठी निर्देश पाठवले आहेत. त्यामुळे प्रशासन या निर्णयाची अंमलबजावणी करणार का हे आता पाहावं लागणार. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेनकनहळ्ळी ते गणेशपूर पाईपलाईन या सुमारे 1.5 किलोमीटरच्या रस्त्यांवर 6 ठिकाणी कचरा टाकला जातोय. मुख्य रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनधारकांच्या नजरेला हा कचरा पडत आहे. त्यामुळे दुर्गंधीही पसरली आहे. बेनकनहळ्ळी व हिंडलगा ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रहिवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. येथे कचरा टाकू नका अशा आशयाचे फलक लावूनही त्याच ठिकाणी कचरा टाकला जात असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनेक वर्षांपासून नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी मागणी होती. त्यानुसार 2.50 कोटी रुपयांचा निधी आमदार गणेश हुक्केरींनी आणला. बांधकाम पूर्ण होताच सर्व आजी, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची नावे फलकावर लावा. गावच्या विकासात अनेक जणांनी योगदान दिलं आहे. बांधकाम लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू करा. उद्घाटनास मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात येईल. गेल्या 2 वर्षात 330 कोटींचा विकास निधी आणला आहे. एक संभार शहराच्या विकासाला व चिकोडी सदलगा आदर्श मतदारसंघ करण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य सरकारचे दिल्ली प्रतिनिधी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी केले. निपाणी येथील घाऊक बाजारात देवगड हापूस आंबा दाखल झाला असून आंब्याचा दर प्रति डझन 2 ते 2.5 हजार रुपये इतका आहे. त्यामुळे सध्या तरी सामान्य नागरिकांना न परवडण्यासारखा दर आहे. आणखीन महिनाभरानंतर दर कमी होण्याची शक्यता असल्याचं व्यापारी अर्शद बागवान यांनी सांगितलं. निपाणी येथील घाऊक बाजारपेठेमध्ये देवगड हापूस आंबा दाखल झालाय. बुधवारी सुमारे 50 पेट्या आंबा आला होता. तो खरेदी करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी गर्दी केली होती. यंदा देवगड भागात आंब्याचं पीक निम्म्यानं घटलं असल्याचं समजतं. त्यामुळे आंब्याची आवकही कमी येत आहे. आलमट्टी लाल बहादूर शास्त्री जलाशयातून तेलंगणा राज्याच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील जुराल धरणाकडे पाणी सोडल्याचा निषेध करत विजापूरमध्ये मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलं. यानंतर आलमट्टीच्या कृष्णा नदी किनाऱ्यावर श्रद्धांजली व पिंडप्रदान कार्यक्रम करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर अखंड कर्नाटक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नदीत उतरून आंदोलन करत राज्य सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. हुक्केरी तालुक्यातील ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत केला जात नसून वीज खंडित करण्याचे प्रमाण वाढलं आहे. यामुळे पिकांना पाणी देणं अवघड बनलंय. कडक उन्हाने पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. त्यामुळे पिके करपून जाण्याची शक्यता अधिक असते. यामुळे पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. परिणामी वीज संघाने याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने वीज सेवा सुरळीत करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा हसीरू शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. चिकोडी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. इलेक्ट्रिक वजन काटे बसवण्यासह स्वच्छता, पिण्याचे पाणी यासह आवश्यक सुविधा पुरवाव्यात अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक एच.एस. खांडेकर यांनी केले. यावेळी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व प्रतिनिधी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील वनतारा वाईल्ड लाईफचे उद्घाटन झाले. वनतारा हे भारतातील सर्वात मोठं वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्र आहे. या ठिकाणी प्राण्यांच्या विविध प्रजातींची काळजी घेतली जाते. त्यांची संख्या वाढवण्यासाठी योग्य वातावरण पुरवलं जातं. तसेच धोक्यात असणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातींची संख्या वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केले जातात.
काल मंगळवारी वनताराचं उद्घाटन केल्यानंतर मोदींनी या संपूर्ण परिसराचा फेरफटका मारला। त्यावेळी त्यांनी वाघ, सिंह, बिबट्या अशा विविध प्राण्यांसोबत वेळ घालवला, त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त केले। दरम्यान त्यांचा प्राण्यांसोबत खेळत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये मोदींचा जो स्वॅग दिसतोय तो पाहून लोक म्हणतायत रील्स कराव्या तर मोदींसारख्या। चला तर मग पाहूया मोदींनी प्राण्यांसोबत काढलेले काही मजेदार व्हिडिओज। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।